नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पी आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी पॅडागॉजीचे 15 प्रश्न. हे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधील आहेत. पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेमधील 15 प्रश्न घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तर चला मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुटुंब. प्रश्न क्रमांक 2. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्याकरण अनुवाद पद्धती. प्रश्न क्रमांक 3. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भाषांतर. प्रश्न क्रमांक 4. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. प्रश्न क्रमांक 5. मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मिकृत रूपाने वापरता येणे. प्रश्न क्रमांक 6. दुसऱ्या यादीतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे. प्रश्न क्रमांक 7. व्याकरणाच्या नियमावर भर देणे आणि त्यास संबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकविण्याची पद्धत म्हणजे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निगमन पद्धती. प्रश्न क्रमांक 8. शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेखन. प्रश्न क्रमांक 10. पहा प्रश्न. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. क्रमांक 11. खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी या उपक्रमाची तयारी म्हणजे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रवणपूर्व उपक्रम. प्रश्न क्रमांक 13. भाषा वर्गात चित्रे, तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही? तर प्रश्न निगेटिव्ह विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. प्रश्न क्रमांक 14. आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रेखांकन. प्रश्न क्रमांक 15. हा शेवटचा प्रश्न आहे. शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मराठी पॅडागॉजीचे 15 प्रश्न आपले इथंच संपले आहे. असेच मराठी पॅडागॉजी दररोज लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग इथंच थांबूया.
धन्यवाद.